Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ओमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धनवाडीकडे रवाना. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्यापही निर्णय नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज किंवा उद्या निर्णय घेणार. खासदार ओमराजेंची भूमिका. माझ्या मतदारसंघात एकही नगरपालिका पंचायत समिती निवडून आली नाही. मी कोणता ड्रग्ज डीलर नाही, तर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता उभा केलाय. मात्र तरीही पराभव का झाला याचा शोध घेणार. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून खदखद व्यक्त. मी ठाकरे कुटुंबाबद्दल एक अवाक्षरही बोललो नाही, मात्र काही जणांकडून माझ्या कुटुंबियांचा उद्धार. मला रील स्टार म्हणून हिणवलं. 3 दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का? सोशल मीडियावरील टीकेनंतर ओमराजे निंबाळकर यांच्याकडून नाराजी व्यक्त. शिवसेना सोडली असं एकदाही ओमराजे बोलले नाहीयेत. ओमराजेंशी संवाद करायला आम्ही तयार आहोत. संजय राऊतांचं भाष्य. तर काही बंडखोर खासदार संपर्कात. आम्ही अद्यापही शिवसेनेतच असल्याचं म्हणाले राऊतांचा दावा. ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंनी मध्यरात्री घेतली ओमराजेंची भेट. तिघांमध्ये 1 तास चर्चा. तर ओमराजे पक्षात राहावेत यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार. कैलास पाटलांची प्रतिक्रिया. रात्रीच्या अंधारामध्ये वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून आले. एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायच्या. ओमराजे निंबाळकरांच्या भेटीवरून शिंदेंच्या सेनेचे नेते किरण साळी यांची टीका. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांची फोनवरून चर्चा. कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला हजेरी. पक्षफुटीच्या बातम्यांनंतर संजय दिना पाटील पहिल्यांदाच TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद. उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघात दौरा करणार. 27 जूनला यवतमाळ आणि हिंगोली, 28 जूनला परभणी आणि धाराशिव, तर 29 जूनला शिर्डीचा दौरा करणार. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा. विमानाने आलेल्या प्रश्नपत्रिका सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह बँकेतून परीक्षा केंद्रांकडे पोहोचल्या. तर खबरदारी म्हणून केंद्रांच्या 100 मीटर परिसरामध्ये जमावबंदी लागू. मुंबईसह उपनगरामध्ये अखेर वरुण राज्याचं आगमन. सायन, कुर्ला, माटुंगा आणि मलबार हिल या परिसरामध्ये पावसाच्या सरी. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन झाल्यानं मुंबईकर पुरते सुखावले. कोलकातामध्ये 35,000 नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची योग साधना. योगाची शक्ती सर्वांना एकत्र आणते. 17व्या वर्षी 50 वर्षांसारखे दिसाल. आपले वय वाढले तरी आपण निरोगी राहू शकतो. आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान मोदींचा संदेश. मुंबईतील जुहू बीचवरती भव्य योगोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी. योगविद्येमुळे शरीरासह मनालाही स्वास्थ्य मिळतं. फडणवीसांकडून योग दिनाच्या शुभेच्छा. तर आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये योग गुरु बाबा रामदेव यांच्या उपस्थितीमध्ये योग दिन साजरा. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. आज सत्ताधाऱ्यांकडून चहापान कार्यक्रमाचं आयोजन. मंत्रिमंडळ बैठकही होणार. 2 सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्याविनाच अधिवेशन पार पडणार. उष्णता आणि रखडलेल्या मान्सूनमुळे अंडी भाजीपाला दरामध्ये मोठी वाढ. अंड्यांचे दर आता 90 ते 96 रुपये प्रति डझनवर. कडक उन्हामुळे उत्पादन घटलं. कोंबड्यांचा मृत्यू दर वाढला. मंत्री गिरीश महाजन यांच्या कथित व्हायरल फोटोचं प्रकरण. जळगाव सायबर पोलिसांनी फेसबुककडून माहिती मागवली. भरत म्हस्के नामक अकाउंट विरुद्ध गुन्हा दाखल. सर्व ठिकाणाहून फोटो डिलीट करण्याच्याही सूचना. शेगाव येथून संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. श्रींच्या शिस्तप्रिय पालखीमध्ये 700 वारकऱ्यांचा सहभाग आहे. 23 जुलैला पंढरपूरला पोहोचणार. पालखीचं यंदाचं 57वं वर्ष आहे. लेबनॉनवरील हल्ल्यामुळे संतप्त इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद. इस्रायलवर अमेरिका नियंत्रण ठेवू शकत नाही. इराणनं सुनावलं. आज स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराणची चर्चा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.